महापालिकेचे इलेक्शन चालू आहे, काँग्रेसचे खासदार दिसनात, काँग्रेसचे उमेदवार कोण मागायला तयार नाही। वो चंदन को अगरबत्ती समझकर बेच डालेगा। हुकूमत हमने दे दी चाय बेचने वाले को। हादोळ भागामध्ये रात्री 11-11, 12-12 वाजता पाणी सोडलं जात आहे। सगळं खाऊन खाऊन जे कोण राहिलेला गाळ होता ते सुद्धा यांनी भाजपमध्ये घेतलाय। फक्त घोषणा करतात, काहीही करत। आता IT पार्कचं घोषणा केलेली आहे, इलेक्शन बघून ते सुद्धा 101% ते होणार नाही। ज्या आमदारांनी स्वतःला पाणीदार आमदार म्हटलं ते आमदार अजून सुद्धा आम्हाला 7 दिवस आड पाणी देत आहे। काम केलंय बघा, हे काम बघा, मोदीचे अंधभक्त असले। पाणी, रस्ते, ड्रेनेज तेच नाहीये आणि तुम्ही टेक्सटाईल पार्क, IT पार्क, अहो ते घेऊन काय करायचं। यांचा स्मार्ट सिटी जर ह्यांची 5 वर्ष नाही राहू शकली तर मला नाही वाटत हे पुढचे काही 5-10 वर्ष जे काय असतील ते सोलापूरचा विकास करू शकतील। स्मार्ट सिटी हे नाव मला फक्त ऐकायलाच मिळालेलं आहे आणि यांच्या प्रदेश शिंदे अदानी सोबत त्या ठिकाणी 5 पकवान मुंबईमध्ये खातात। 6 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी गटबाजीच्या नावाखाली जो हायदोस माजवला, सोलापूरकरांच्या जीवाशी खेळले, सोलापूरकरांचा विकास होऊ दिला नाही। गटबाजीसाठी काँग्रेस पक्षाला देखील या सोलापूरच्या जनतेने सत्ता दिली होती, परंतु सोलापूर शहराचं वाटोळं ह्या काँग्रेस पक्षाने केलं। सर हे बघा, BJP सध्या जे आहे ना वॉशिंग मशीन आहे। नमस्कार। आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण संपूर्ण विविध पक्षाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील यांच्या प्रतिक्रिया आज जाणून घेणार आहोत। तब्बल 8 वर्षांनंतर अखेर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं असून संपूर्ण शहरवासियांना, संपूर्ण जिल्हावासियांना महानगरपालिकेची निवडणुकीची उत्सुकता लागून राहिलेली आहे। आपण पाहणार आहोत सोलापूर महानगरपालिका या संदर्भात रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती आदी मूलभूत सोयीसुविधा देणे हे महानगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे। परंतु या सोयीसुविधा, बेसिक सोयीसुविधा जे आहेत ते नागरिकांना आज मिळतात का? या आपल्यासोबत हादवाड भागातील देखील काही इच्छुक उमेदवार आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेत असताना हादवाड भागाची स्थितीसुद्धा काय आहे ते जाणून घेणार आहोत। कारण 1992ला सोलापूर महानगरपालिकेची हद्दवाढ झाली आणि हद्दवाढ झाल्यानंतर हद्दवाड भागातील नागरिकांना आजही तिथे नरक यातना भोगण्याची वेळ आली आहे। आज आपण जर पाहिलं तेथील रस्ते असेल, पाणी असेल, ड्रेनेज असेल, पाण्याचा महत्त्वाचा विषय म्हणजे हद्दवाड भागामध्ये 8 दिवसाला आज पाणी मिळतं। अशी स्थिती तिथं असताना एकंदरीत सोलापूर शहराच्या विकासाबद्दल देखील आपण इथं बोलणार आहोत। या सर्वच पक्षाचे इथं पदाधिकारी आहेत आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना सत्ताधारी देखील भाजप पक्ष इथं आहे आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेत असताना आपल्या पक्षाचा अजेंडा काय असणार आहे, आपल्या पक्ष आता महानगरपालिकेत निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्यासमोरचे काय विषय आहेत किंवा आपण या सत्ता असताना आपण केलेली कामं कोणकोणती आहेत ते काय सांगाल आपण? आता मी किरण पवार, भारतीय जनता पक्षाने जे गेल्या 8 वर्षामध्ये स्मार्ट सिटी असेल व हे प्रशासकीय काळामध्ये सर्व कामं झालेली आहेत। दुहेरी पाईपलाईन असेल किंवा विमानसेवा असेल, त्याचबरोबर 450 कोटी रुपयाची हद्दवाढमध्ये ड्रेनेज लाईन असेल किंवा नाला खोलीकरण करून नाला बांधण्यासाठी पैसे असेल किंवा रस्ता, ड्रेनेज, पाणी, लाईट ह्या सर्व सुखसुविधा झालेल्या आहेत। आणि लवकरच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यक्रमाच्या वेळेस IT पार्क आणतो म्हणून सांगितले होते आणि ते पण लवकर येणार आहे। गेल्या 8 वर्षानंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांसाठी असलेली महापालिकेची निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि नक्कीच गेल्या 8 वर्षामध्ये असेल किंवा मागील 2014 पासून देशातलं मोदी सरकार असेल किंवा राज्यातलं फडणवीस सरकार असेल, यांनी जे मदत सोलापूर महानगरपालिकेच्या या हद्दीमध्ये, या शहर हद्दीमध्ये जी रस्ते असतील किंवा नागरी सुविधा असतील, त्याचबरोबर अमृत योजनेचं ड्रेनेज लाईन असेल, विमानसेवा असेल किंवा परवाच निघालेलं दुहेरी पाईपलाईनचा 890 कोटी टेंडर असेल, तर सोलापूर शहराच्या नागरिकांसाठी जे काही नागरी सुविधा आहेत याकरिता हे केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे मजबूतप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिल्याने मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये कुठलीही समस्या सोलापूरकरांसाठी राहणार नाहीत आणि त्याकरिता नक्कीच ही सोलापूरची जनता येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहील हा विश्वास मला या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यावरून वाटतो। काय सांगाल आपण आपल्या पक्षानं केलेलं काम असेल शहरातल्या इतर सोयीसुविधा संदर्भात? प्रथमतः या ठिकाणी तुम्ही पाहिलं 2014 नंतर सोलापूर एक गिरणगाव म्हणून ओळखलं जातं। फक्त शिंदे साहेबाच्या नावाने म्हणजे मोठे मोठे पदं भूषवल्यामुळे हे गाव ओळखलं जात होतं।
2014 नंतर जेव्हा नरेंद्र मोदींनी स्मार्ट सिटी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे, तर भारताच्या नाही तर जगाच्या पाठीवर सोलापूरचं नाव गेलेलं आहे. 2014च्या पूर्वी या ठिकाणी अक्कलकोट असेल, तीर्थक्षेत्र म्हणून तुळजापूर असेल, गाणगापूर असेल, पंढरपूर असेल, तर या ठिकाणी परगावचे कोणीही लोक यायला म्हणजे येत नव्हते, कारण रस्ते व्यवस्थित नव्हते. तर 2014 नंतर स्मार्ट सिटीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात रस्ते झालेले आहे, तर लोकांचा ओढा या सोलापूरमध्ये वाढलेला आहे. हा झाला एक 8-10 वर्षाचा टप्पा. आता ह्याच्यापुढं लोकांचं असं म्हणणं होतं की भरपूर लोक पुण्याला चाललेले आहेत. ही एक लई मोठी बोंब होती, पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचा विचार करून IT पार्क मंजूर केलेला आहे. लोक म्हणत होते की विमानतळाचा पण एक विषय होता, विमानतळ होणार नाही असं विरोधकाची बोंब होती, पण आज विमानतळ केलेलं आहे, आज IT पार्क झालेला आहे. ह्याच्यापुढं मोठ्या प्रमाणात लोकांना ह्याच्यापुढची प्रगती दिसेल. माननीय नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळापासून भारतीय जनता पार्टीचं काम जे सोलापूर शहरात जे दिसतं आहे, ते स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाणारा हा मार्ग सोलापूरचा जाताना दिसत आहे. इथं होणारा विकास हा प्रत्येक हाताला काम, लाडकी बहीण योजना, कौशल्य विकास योजना, आयुष्यमान योजना आणि प्रत्येकाचे बँक खाती जे भाजपच्या काळात झाले, जे पूर्वीच्या काळात असं होतं की त्यांना जे अनुदान भेटत होतं त्याच्यात प्रशासनात ह्याच्यात जी काही कटछाट होत होते ते डायरेक्ट उपभोक्त्याकडे जमा व्हायला लागली आणि हेच समृद्धीचा मार्ग भाजपच्या कार्यानं दिसून येत आहे. 2014ची परिस्थिती आणि सध्याचं वातावरण बघितलं तर युतीला चांगलं यश मिळेल असं मला वाटतं आहे. कारण 14च्या पहिल्याची परिस्थिती आणि आताची परिस्थितीमध्ये फरक आहे. जे हातवाड भाग म्हणतात, आता विरोधक म्हणतात ना हातवाड भाग, हे ते हातवाड भागात जे पहिलं सुविधा पोचल्या नव्हत्या ते सध्याच्या 14 नंतर जे विकास झालेला आहे ते युती शासनाच्या माध्यमातूनच झालेला आहे. 60 वर्ष विरोधकांनी काय केलं हा माझा त्यांना प्रश्न आहे. 14पासूनच का बरं विकास झाला? कारण एकनाथ शिंदे असू द्या, देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, अजितदादा असू द्या आणि केंद्रात मोदी सरकार असू द्या, ह्यांच्या माध्यमातून झालेला हा विकास आहे. मला खात्री आहे की सोलापूरमधील जनता सुज्ञ आहे आणि हुशार आहे, ते युती शासनाच्या आणि शिवसेनेच्या पाठीमागं राहील अशी मला आशा आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की सोलापूर महानगरपालिका इलेक्शनमध्ये 2014 नंतर जी परिस्थिती आता इलेक्शन लागलेलं आहे, परिस्थिती जी 14ला होती ती सध्या नाही आहे. कारण स्मार्ट सिटीचं काम हे एकंदरीत चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आणि महायुती सरकारच्या काळात जे मोठे मोठे निर्णय घेतलेत ते पूर्वीच्या काळात घेतले होते. दुहेरी पाईपलाईनच्या योजनेचा प्रश्न देखील आता या ठिकाणी झाला आहे. हातवड भागात मोठे मोठे रस्ते झालेत आणि एकनाथ शिंदे साहेब ज्या वक्ताला मुख्यमंत्री झाले त्या वक्ताला त्यांनी जे निर्णय घेतलेत, लाडकी बहीण योजना असू द्या, महिलांसाठी हाफ तिकीटाचा STचा असू द्या आणि मुलींसाठी जे 100% मोफत शिक्षणाचा जो निर्णय घेतला आहे तो देखील एक अत्यंत चांगला आहे. आणि आता सध्या देवेंद्र फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत, ह्या तिघाची जे काम करण्याची जी हे आहे एकंदरीत बघता हे तिघं एकंदरीत चांगलं काम करत आहेत. आणि नगरपरिषद आता नगरपंचायत तर तुम्हाला तो निकाल दिसेलच. येणारे 29 जे महानगरपालिका लागले त्या ठिकाणी देखील महायुतीचं सरकार येणार आहे. कारण वर सरकार जे आहे तेच बरं सरकार आहे, ते बघूनच लोक माहितीच्या बाजूने राहतील. खरं तर आपण पाहतो सोलापूर महानगरपालिका म्हटलं की शहरातील ज्या नागरी समस्या आहेत त्या नागरी समस्याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला पाहिजे. आपण जर पाहिलं परिवहनची स्थिती आज आपल्यासमोर आहे, उद्यानाची स्थिती आपण पाहतो आहे, म्हणजे अनेक प्रश्न, पाणी पुरवठ्याचा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आज समांतर जलवाहिनी झाली तरी पण देखील सोलापूर शहराला 4 दिवसाआड पाणी, हातवाड भागामध्ये 8 दिवसाआड पाणी अशी स्थिती आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी सांगितलेलं की मोठ्या प्रमाणात जो 60 वर्षात विकास झालेला नाही तो 8 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. काय सांगाल याबद्दल? सबसे पहले मैं अपना नाम परिचय आपसे कराना चाहता हूँ. मेरा नाम एडवोकेट नदीम डोनगांवकर, AIMIM पार्टी का मैं प्रवक्ता हूँ. आज सबसे पहले शोलापुर की क्रांतिकारी भूमि से जो 4 हुतात्मा की नगरी है, शहंशाह शाह ज़हूर की मुबारक नगरी है, सिद्धरामेश्वर की पावन नगरी है और इस महाराष्ट्र को छत्रपति शिवाजी महाराज के निष्ठावंत सैनिकों के नाम से जाना और पहचाना जाता है. आज सोलापुर महानगर पालिका के निवडणूक को लेकर तमाम पक्ष मैदान में उतरे हुए हैं, लेकिन मैं आपके द्वारा ये कहना चाहता हूँ कि भारतीय संविधान के आर्टिकल 21A के अंदर
डायरेक्टिव्स प्रिंसिपल ऑफ स्टेट पॉलिसी के अंदर रोटी कपड़ा मकान, बिजली सड़क पानी, शिक्षा स्वास्थ्य रोजगार, ये जो मूलभूत सुविधा जनता को मिलना चाहिए, लेकिन शोलापुर पिछले 60-70 वर्षों से पानी से वंचित है। यहाँ का शहर धूलपुड़ हो चुका है और यहाँ की महापालिका में सत्ता पक्ष, चाहे वो कांग्रेस हो चाहे वो बीजेपी हो, सिर्फ वो बातों के ज़रिए से अपनी बातें मनवा रही है। अगर आप देखेंगे कि नागरिक उत्थान सुवर्ण जयंती योजना के नाम पर 450 करोड़ का बजट ड्रेनेज अंडरग्राउंड योजना के अंदर इस्तेमाल किया गया, लेकिन क्या बात है कि यहाँ पर पानी जब आया शहर के अंदर तो तमाम लोगों के घरों के अंदर पानी दाखिल हो गया, उससे तमाम जनता के स्वास्थ्य और जनता का संसार सड़कों पे आ गया। ये बजट तुमने कहाँ खर्च किया? सत्ताधारी बीजेपी से सवाल है। 183 करोड़ जनता का पैसा तुमने किसके नाम पर खाया है? ये जो भ्रष्ट सरकार है, मोदी जी का नारा था न खाऊंगा न खाने दूंगा, लेकिन यहाँ तो उल्टा नजर आ रहा है। सत्ताधारी पक्ष सत्ता में बैठकर इंसानी लाशों की तिजारत करके सिर्फ अपना घर भर रहे हैं और शोलापुर की अवस्था मैं समझता हूँ पिछले 50 साल से सबसे बुरी हो चुकी है। काय सांगाल, मनसे म्हणून आपली भूमिका काय राहणार आहे आणि एकंदरीत सत्ताधारी पक्षानं जे सांगितलं आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विकास झाला, खऱ्या अर्थाने विकास झाला असं वाटतं आपल्याला? आता तिने विकास झाला म्हणते तर त्यांचा पहिला कुठे विकास झाला? तिने पहिलं स्वतःची जाच करून बघावं। हादोळ भागामध्ये रात्री 11-11, 12-12 वाजता पाणी सोडलं जातं आहे आणि ती बी 8 दिवसाला एकदा पाणी हादोळ भागात। आणि इथं पालकमंत्री म्हणतो आम्ही दुहेरी लाईन आणू, तिहेरी लाईन आणू, काय यांना यांचे स्वतःचे लेकरं यांना करता आलं, दुसऱ्याचे लेकरं कांद्यावर घेऊन हिने राजकारण आता भाजपवाले करायला आहेत। तिने आम्हाला आता काय शिकू नये। आता सर्व सोलापूरची जनता सगळी आता सुजाण झालेली आहे, शानी झालेली आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून ह्या भाजपवाल्याला आम्ही घरी बसवल्याशिवाय आम्ही कोणी स्वस्थ बसणार नाही। स्मार्ट सिटीच्या नावाखाली सोलापूरच्या माजी महापौर असतील, तिन्ही आमदार असतील, प्रत्येकाचे बंगले, प्रत्येकाचे हॉटेल बांधून सोलापूरचं निकृष्ट सोलापूर करण्याचं यांनी स्वप्नच त्या इलेक्शनला बांधलं होतं। आणि आता परत काँग्रेसयुक्त भाजपा करून परत एकदा त्याच वाटचालीकडे ही भाजपा आहे। आणि सोलापुरात जे स्मार्ट सिटी म्हणतात, बाकीचे जे कामं म्हणतात, तर महापालिकेचं तर एकाही अधिकाऱ्याने तिथं लक्ष दिलं नाही। आज स्मार्ट सिटीमध्ये जेवढे कामं झाले ते सगळे निकृष्ट दर्जाचे कामं करून प्रत्येक नगरसेवकांनी या महायुतीच्या आणि प्रत्येकाने आपले आपले खिसे भरलेले आहेत। या आपल्यासोबत महेश भैया आहेत। नेहमीच महेश भैया सोलापूर शहरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रश्न मांडत असतात। खऱ्या अर्थानं ते सोलापूर शहरात देखत फिरत असतात। उबाटा गटाच्या वतीनं त्यांनी आपली भूमिका इथं मांडणारा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि ते गेल्या अनेक वर्षापासून काम करतात पक्षामध्ये। काय सांगाल भैया, जे आता सत्ताधारी पक्षानं सांगितलं की मोठ्या 60 वर्षामध्ये जो विकास झाला नाही, गेल्या 8 वर्षात मोठ्या प्रमाणात सोलापूर शहराचा विकास झाला आहे, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मोठा निधी आणला, ड्रेनेज लाईनसाठी निधी आणला असं त्यांनी सांगितले। तुम्ही याच्याबद्दल तुमचं मत काय? विकास झाला नाही असं कोण म्हणतं आहे? विकास झालेला आहे, परंतु विकास जो झाला आहे तो कंत्राटदार नगरसेवक जे होते त्यांनी ह्या कामात जे मलिदा खाल्लेला आहे त्यातून यांचा विकास झालेला आहे। आधी हे माझे जुने मित्र असे किरकोळ होते, आता सगळे चांगले धष्टपुष्ट झालेले आहेत आणि ह्यांचे नेते ह्याच्यापेक्षा धष्टपुष्ट झालेले आहेत। आता मगाशी पाण्याचा प्रश्न सांगितला, 300 कोटीचं टेंडर 700-800 कोटीला नेलं। त्या टेंडर मालकांनी आपल्या आयुक्तांना नवी कोरी इनोवा गाडी दिली पाहणी करायसाठी। महापालिकेची गाडी असताना इनोवा गाडीची गरज का भासली? तर पैसे खाल्ले। किरण पवारने सांगितलं की त्या नाल्यांचं रुंदीकरण केलं, त्यांच्याच परिसरात रात्री 2 वाजता ते फिरत होते, घराघरात पाणी गेलेलं होतं, सापं घरात घुसले होते। शेळगीमध्ये तीच परिस्थिती झाली। आज लक्ष्मी मार्केट परिस्थिती तीच आहे। लक्ष्मी मार्केटमध्ये 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च केले। आज तिथं बसायला बायका तयार नाहीत। कट्टा 5 फूट उंचीचा आहे, तिथं पायरी नाही। त्या महिलेनं वर चढावं कसं? तिचा माल सुरक्षित ठेवावं कसा? ती जुनी बिल्डिंग आहे, तिथं त्या जुन्या बिल्डिंगवर 1 कोटी रुपये खर्च केलेत। जुनं फर्निचरचे लाकडं आणून त्यांनी खिडक्यान दरवाजे केलेले आहेत। अशा पद्धतीने सगळी लूट झालेली आहे। 12 इमाम चौकातलं पाणी ड्रेनेज वर्षातून 3 वेळा फुटतं आहे, ते पिंटू महाल्याच्या घरापर्यंत जात आहे। विचारा त्याला, अशी परिस्थिती आहे। 50 वर्षात ड्रेनेजचं काम निघणार नाही असं सांगणाऱ्या महापालिकेच्या पदाधिकाऱ्याच्या दारात गटारीचं पाणी गेलेलं आहे। लक्ष्मी मार्केटची वाट लागली, काय झालं? सिमेंटचे रस्ते केले, सगळे रस्ते खालीवर झालेले आहेत, सगळे चेंबर खाली गेलेले आहेत, रोज अपघात होत आहेत। यातला जबाबदार कोण?
तुम्ही विधानसभेला सांगितलं होतं टेक्स्टाईल पार्क आणतो, किती वर्ष झाले, आता महापालिका आलं आहे, आता कसला IT पार्क आणले. एक आधीचं तर पार्क आहे, त्या पार्कला आता व्यवस्थित केलं आहे, परंतु जलतरण तलावाची अवस्था काय, खेळाडूंना सुविधा आहेत का, बालकांना खेळायसाठी उद्यान आहेत का, वृद्धांना फिरायसाठी उद्यान आहे का. या उद्यानावर 1.5 ते 2 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. अभ्यासिका म्हणून दाखवलेलं आहे, तिथं माकडा बसायची जागा होती, त्याला अभ्यासिका केलेली आहे. हा विकास झालेला आहे सोलापूरचा. या ठिकाणी आपण उभारलो आहे, या ठिकाणी हिरवळ आहे का, एवढे पैसे गेले कुठं, एवढी सगळं व्यवस्था केली, सगळं तुटलं फुटलेलं आहे. सगळं निम्मा अर्ध खिशात गेलेलं आहे आणि निम्मा अर्ध वरती मोदीला गेलेलं आहे. त्यामुळं सोलापूरकरांची बोंब तशीच आहे. हे म्हणतात की इथं IT पार्क येणार मग मुलं जाणार नाही. आत्ता नाही, आत्तासुद्धा सोलापूरची मुलं पुण्याला मुंबईला नोकरीसाठी जातात. त्यामुळं सोलापूर भकास बनलेलं आहे आणि विशेषतः ह्या 10 वर्षात सोलापूर भकास झाले, परंतु हे झकास झालेले आहेत. हे म्हणतात विकास झालेला आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उज्ज्वल दीक्षित. सोलापूर शहरामध्ये एकमेव महापालिका अशी आहे की बिना स्टँडिंगची जी 4 वर्षे चाललेली आहे. स्मार्ट सिटी म्हणतात, स्मार्ट सिटीच्या संदर्भात तुम्ही बघत आहे, गावठाण भागात स्मार्ट सिटी होती, पण गावठाण भागात तुम्ही स्मार्ट संदर्भात जाऊन बघा कुणाचे पोट भरले गेलेत, ठेकेदारापासून ते मेंबर लोकांपर्यंत त्यांचे पोट भरले गेलेत. आणि हे म्हणतात विकास झाले. काय विकास झाले आणि बघून घ्यावं. आता ही सध्या जे महात्मा उद्यान आहे, या महात्मा उद्यान जे आहे याला किती तुम्ही फंड दिलेला आहे. या फंडच्या संदर्भात बघा, ठेकेदाराला याचा ठेका देऊन टाकले. आता हे चालवण्यासाठी याचा ठेका देऊन टाकला आहे, पण याचा हिरवळ नाही ना, कुठली इथं सोय नाही आहे. आणि विकास झाला आहे. विकास हा झालेला नाही आहे. विकास हा यांच्या नेत्या लोकांचा, ठेकेदारांचा आणि अधिकाऱ्यांचा विकास झालेला आहे. देशाचे नेते आदरणीय देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजींनी सांगितलं होतं की सोलापूर हा कापडाचा मँचेस्टर आहे. इथून जे आपल्या देशासाठी सैन्य लढतात त्यांच्यासाठी आपण इथनं कापड घेऊ. मात्र एकदा ते घोषणा करून गेले, त्यानंतर परत ते आलेही नाही आणि त्याचे त्यांनी काही अंमलबजावणीसुद्धा केले नाही. खूप मोठी शोकांतिका आहे. आधी यांची सत्ता होती महापालिकेत, ह्यांना 4 वर्ष ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी यांना स्टँडिंग कमिटीचा चेअरमन निवडताना जिथे सत्तेची चावी असते, जे अर्थ खाता स्टँडिंग कमिटीकडे असतो, तो सुद्धा त्यांना योग्य ठिकाणी त्यांच्या गडबाजीमुळे निवडता आलेला नाही. सोलापुराला अतिशय भकास केलेला आहे. सोलापुरात रस्त्यांची अवस्था असेल, गटारीची अवस्था असेल, सोलापुरात धुळीचं साम्राज्य त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. सोलापुरातील तरुण हा मोठ्या प्रमाणावर बेरोजगार होत आहे, इथनं स्थलांतर होत आहे. मात्र मागील 10 वर्ष ह्यांच्या एक हाती सत्ता असतानासुद्धा ह्यांना हे करता आले नाही. म्हणून यावेळी नक्कीच जनता त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पाठीमागं पूर्ण ताकदीनं राहील आणि येणाऱ्या महानगरपालिकेत नक्कीच आपल्याला बदल दिसेल. माझ्या आधी आमचे सगळे मित्रांनी सांगितलं की सोलापूर महानगरपालिकेचा चौफेर विकास झालेला आहे. मग मला त्यांना विचारायचं आहे, चौफेर विकास झाला असेल तर आजही हद्दवाड भागातल्या लोकांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी परिवहनची बस रस्त्यावरती का फिरत नाही. अहो, परिवहनच्या नावाने घोटाळा केला आहे लोकांनी. ते बसेस आजही ते राजेंद्र डेपोमध्ये पडलेले आहेत, त्याचे शेसे खराब झाले आहेत, त्याच्यामध्ये 2 कोटी आयुक्तांनी खाऊन गेलेले आहेत. ह्या लोकांची त्याच्यामध्ये साठमारी आहे. इतकंच नाही, आपल्याला सगळ्याला जी आरोग्याची आपण जरा दायीने म्हणतो, सिव्हिलसारख्या हॉस्पिटलमध्ये यांचे आमदार खासदार कोणच जात नाही. तुम्ही म्हणताय की सोलापूर शहराला आम्ही उत्तम आरोग्य दिलेलं आहे, आजही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे औषधं उपलब्ध नाहीत. डॉक्टर स्वतः बाहेरचे औषधं लिहून देतात, त्या ठिकाणी मशिनरी येत नाहीत. इतकंच नाही, आमच्या मित्रांनी म्हटलं की स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर, या स्मार्ट सोलापूरचं त्यांनी जेव्हा कामाला सुरुवात केली, अद्याप ते पूर्ण झालेलं नाही. आणि त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक रस्ते, जे चांगले रस्ते ते खोदलेले आहेत, खोदलेले रस्ते पुन्हा बांधले, पुन्हा रस्ते खोदले. रस्ता खोदण्याचा का प्रसंग आला ह्याचं काही नाही. आणि त्या ठिकाणी एका समर्थ नावाच्या मुलाचा अपघात झाला. त्याच्या आईवडिलांनी महानगरपालिकेमध्ये येऊन धायमोकलून रडले, पण आयुक्ताच्या आणि या सत्तारांच्या डोळ्यात पाणी आलेलं नाही. आणि केवळ विकास या लोकांचा केलेला आहे, नागरिकांचा केलेला नाही. प्रभागातल्या नगरसेवकांनी स्वतःचा विकास करून घेतला, पण प्रभागाचा विकास झालेला नाही, असा आमचा आरोप आहे. आत्ताच आमच्या बंधूंनी सांगितलं की सोलापूरचा सर्वांगीण विकास झालेला आहे. हो, नक्कीच झालेला आहे. प्रथम तर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे जे नेते आहेत, त्यांचा ते विकास झालेला आहे. आज तुम्ही आता माझ्या सहकार्याने परिवहनचा विषय काढला. परिवहनचं एक बस मला असं दाखवा की त्याचं एकही नट किंवा एकही दरवाजा असं खिळखळा नाही आहे. परिवहनचे बस बाहेर पडले खाड 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 आवाज करतात. त्यात बस तर नाहीच नाही, पण निघाल्या तरी ते खडखडत. काय तर सोलापूर या सोलापूर नसलेला खड्डापूर झालेला आहे. यांना विकास सोडून आज सोलापूरच्या नागरिकांना काय गरज आहे, सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना कशाची गरज आहे, पाणी, रस्ते, ड्रेनेज, तेच नाही आहे. आणि तुम्ही टेक्स्टाईल पार्क, IT पार्क, अहो ते घेऊन काय करायचं आहे. अहो राहण्यासाठी तर नीट राहण्यासाठी, घरात राहण्यासाठी चांगलं जीवन नाही आहे. गटरीचं वास आलं की झोपेल येत नाही, मच्छर चावले की त्या ठिकाणी दवाखान्याची व्यवस्था नाही.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आपलं दवाखाना उघडलं. कुठं आहेत ते दवाखाने? त्या दवाखान्याचं पूर्ण बट्ट्याबळ केलेलं आहे. त्या महान व्यक्तीचं नावसुद्धा ह्याने धुळीत मिळवलेलं आहे. त्यासाठी ह्यावेळेस सोलापूरची जनता सुज्ञ आहे, सोलापूर जनता जाणकार आहे, यावेळेस जाणेल आणि महाविकास आघाडीला यावेळेस सोलापूर जनता नक्कीच पाठिंबा देईल. काय सांगाल गणेशजी, आपण काँग्रेस पक्षाकडून भूमिका मांडत असताना आत्ताच सत्ताधारी पक्षाने सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहराचा विकास झाला नाही, काँग्रेस पक्ष सत्तेत होता, पण 8 वर्षामध्ये मोठा विकास झाला त्यांनी सांगतायत. खऱ्या अर्थाने विकास झाला आहे 8 वर्ष. 2014पासून आपण पाहताय ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता गेली तेव्हापासून सोलापूर आहे तशा पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. फक्त विकास फक्त आमदारांचा झाला आहे. फक्त रस्ते उकडायचे, रस्ते तर आहेत तसे होते. एकनाथ शिंदे गटाकडनं 50 कोटी आले, अजित पवार गटाकडनं 50 कोटी आले, देवेंद्र फडणवीस गटाकडनं 50 कोटी आली. परंतु हे कार्यकर्ते करतात काय, नगरसेवक करतात काय, स्वतःच कामं घेतात, कंत्राटदाराला देतात, 20% टक्केवारी घेतात आणि तोच रस्ता पुन्हा पुन्हा करतात. चांगले चेंबरसुद्धा फोडून नवीन चेंबर त्याच ठिकाणी करतात. हा कुठंतरी एक मोठा भ्रष्टाचार या महापालिकेच्या आयुक्ताला धरून पालकमंत्री या सोलापूर शहरामध्ये आपल्या करत असताना दिसत. एखादा पालकमंत्र्याला जर आमदार गाडी देत असेल तर विचार करा कसला मोठा भ्रष्टाचार या सोलापुरामध्ये झालेला असेल. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सर्व जनतेला माहीत झालेलं आहे. तुम्ही कितीतरी लोक पळवण्याचा प्रयत्न केला परंतु इथली जनता शून्य आहे. येणाऱ्या काळामध्ये जी लोकसंख्या या सोलापूर शहरात आहे ती लोकसंख्या तर तुम्ही पळवू शकणार नाही, ती मतदारसंख्या तर तुम्ही पळवू शकणार नाही, फक्त नेते तुम्ही घेऊन जाचाल. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे गेल्यावर स्मार्ट सिटी आपण सुरुवात झाली. रंगभवन चौक येथे फक्त लाईटचं स्तंभ उभार केलं होतं. आम्हाला वाटलं कुठं स्मार्ट सिटी करत आहेत, परंतु तेवढं लाईटीचं शो फक्त रंगभवन चौकात केलं. दुसरं स्मार्ट सिटीमध्ये काय केलं ते आम्हाला विरोधकांनी सांगावं, भाजपच्या लोकांनी सांगावं. आणि सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आली, त्या मोदी साहेबांनी येऊन मैदानावरती भाषण केलं, कन्नडमध्ये सांगितलं, हेलिकॉप्टर लावलं, मकर संक्रांती शुभेच्छा दिल्या, कन्नडमध्ये गोड गोड बोलून गेले. परंतु त्या मोदी साहेबांना विचारायचं आहे, ज्या दिवशी सोलापूरला तुम्ही आता प्रचाराला येचाल त्या दिवशी फक्त बघा सोलापुरात तुम्ही काय केलं आहे. तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये ते हो मैदानचं ग्राउंड तसंच आहे, आलेला रस्ता पण तसंच आहे. फक्त मोदी आला की तिथलं मधलं डिवायडर फोडत त्याची गाडी त्या मैदानापर्यंत नेण्याची हे काम फक्त या भाजप सरकारने केलं आहे. हा भ्रष्टाचार येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये नक्कीच या जनतेला दिसणार आहे. पाणी पुरवठ्याचं तर आपल्याला माहीतच आहे. आपण ज्यावेळेस सुशीलकुमार शिंदेसाहेब मंत्री होते आणि ते आपली सत्ता काँग्रेसची असताना त्यावेळेस 250-300 कोटी रुपये आले होते. यांनी फक्त पाईपलाईनची पण पाईपलाईनची किंमत पण तेवढी होती, परंतु या 300 कोटीचं यांनी 850 कोटीचं काम 850 कोटीवर त्यांनी नेलेलं आहे. कुठंतरी आमदार इकडचा दक्षिणचा आमदार म्हणतो पाईपलाईनचं मी केलो, इकडचा उत्तरचा आमदार म्हणतो मी केलो, मध्याचा आमदार म्हणतो मीच पालकमंत्र्याला घेऊन केलो. अरे तुमच्या ऐकत्या म्हणजे ते पाईपलाईन तुमच्यामध्ये येते का? अरे ते निधी कोणी दिली, कुठल्या पक्षात असताना दिली हे तुम्हाला माहीत नाही. ज्यावेळेस NTPC सोबतचा करार झाला होता त्यावेळेस या लोकांना माहीतसुद्धा नाही तो निधी कोणी आणला होता. परंतु हे लोक फक्त हे आमदार बघा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये हे पाहण्यासाठी. आता काल देवेंद्र ते आपले शहर मध्यचे पालकमंत्र्याचे जे आवडते आमदार आहेत त्यांनी काल सांगितलं की महानगरपालिका जर आमच्या हातात दिली तर 1 दिवसाला पाणी नाही दिलो तर मी तुम्हाला तोंड दाखवणार नाही. साहेब ते रेकॉर्ड आहे कालचं, त्या देवेंद्र कोटींनी सांगली रोज पाणी देणार आहे म्हणले. आम्ही पण बघायला बसलो आहे, परंतु जेव्हा तुमच्या हातात सत्ता आली तर तुम्ही पाणी देणार आहे ना. निधी तर आमचाच आहे, फक्त तुम्ही त्यावर निधी वाढवायचं आणि टक्केवारी वाढवायचं काम तुम्ही केलेलं आहे. काय सांगाल? सोलापूर महानगरपालिका 2017 साली भाजप सत्तेत आली तेव्हापासून सोलापूरमधील दुरावस्था भयानक आहे. सोलापूरमध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून भ्रष्टाचार असू द्या, पाण्याचा लाईटचा प्रश्न असू द्या, हा फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्याच पद्धतीने MIDCमध्ये कोणताही नवा उद्योग घेणे आत्तापर्यंत 2014 आणलेला नाही. आणि त्याच पद्धतीने हद्दवाड भागामध्ये जुळे सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त टॅक्स भरणारा वर्ग आहे. यावेळेस पावसाच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर लोकांच्या घरांमध्ये बंगल्यांमध्ये पाणी गेलं आणि आज हे नाल्यांची दुरुस्ती नाल्यांचं खोलीकरण चालू आहे म्हणतात, पण आज यांचे नाले बंद करून त्या नाल्यांवर बंगले बांधलेले आहेत, कुणाच्या वरदहस्तानी बांधलेले आहेत. ह्याचा विचार कुठंतरी केला पाहिजे. आणि सोलापूरचे नागरिक सुजाण आहेत. जुळे सोलापूरमधला सगळ्यात जास्त वर्ग हा टॅक्स भरणारा वर्ग आहे. त्यांना सोयीसुविधांपासून वंचित
आत्तापर्यंत 2017पासून या महापालिकेने भाजपने ठेवलेला आहे. त्यामुळं भाजपच्या विरोधामध्ये जनतेमध्ये असंतोष खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज परिवहनची साधी त्यांना व्यवस्थासुद्धा करता आली नाही. मी सहज एक सोलापूरमधून जात असताना मी परिवहनच्या गाडीचा एक व्हिडिओ काढला होता. तो व्हिडिओ बघा तुम्ही. ही गाडी बघा. हो, ह्यांच्या 3 पक्षाची अवस्था अशी टोचनप्रमाणे चाललेली आहे. कारण आत्ता सुहास कदम यायच्या अगोदर ते फक्त म्हणले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्याच माध्यमातून निधी आला आहे. अजितदादांचं त्यांनी नावसुद्धा घेतलेलं नाही. पण किती दुर्दैवी अवस्था आहे यांची. त्यामुळं महायुतीमध्ये ह्यांच्याच संगनमत नाही, भाजपमधील 3 आमदारांमध्ये संगनमत नाही. मग 2017 साली भाजपमधील 2 आमदारांच्या वादांमुळे ह्यांना 4 वर्ष स्टँडिंग कमिटीचा चेअरमन नेमता आलेला नाही. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, सभागृह नेत्यांनी एका महापौराला बद्दल अपशब्द काढल्यानंतरनं सभागृह नेत्याला निलंबित करण्यात आलं होतं. ही भाजपची जर संस्कृती असेल आणि या संस्कृतीला पुढे घेऊन जर नागरिक जाणार असतील तर हे सोलापूरसाठी दुर्दैवी आहे. त्यामुळे यंदा नागरिक हे महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहतील यात काही शंका नाही. माझ्या काही सहकाऱ्यांनी BJP मधल्यांनी सांगितलं की आम्ही स्मार्ट सिटी केलेलं आहे आणि दुहेरी पाईपलाईनचा विषय त्यांनी घेतला. मला हा प्रश्न त्यांना विचारायचा, दुहेरी पाईपलाईनला 2 वेळा निधी आला, दोन्ही वेळेला भाजपचे महापौर तिथे होते आणि दोन्ही वेळेला तो निधी नेमका कुणाच्या खात्यात गेला हे खरं तर पाहिलं पाहिजे. कारण दुहेरी पाईपलाईनचं काम अजूनही झालेलं नाही. तिसऱ्यांदा मला वाटतं परवाच देवेंद्रदादांनी सांगितलं की तिसऱ्यांदा ते निधी घेऊन आलेत, पण अजूनही दुहेरी पाईपलाईनचं काम खरंच ग्राउंड लेवलला किती चाललं आहे ते पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे हे जे हद्दवाढ भागातली लोक आहेत त्यांना खरं तर आपण 365 दिवस आपण त्यांच्याकडून टॅक्स घेतो, पण 8-8 दिवस आपण त्यांना पाणी पुरवठा करतो. परवा मला वाटतं अजितदादांचेच काही लोकांनी सांगितलं की त्या लोकांना त्रास होतो आणि रात्रीचा पाणी पुरवठा थांबा. इतकी वाईट परिस्थिती ह्यांचीच आहे की ह्यांनाच तिथे प्रश्न घेऊन जावे लागतात आणि ह्यांनाच न्याय मागावा लागतो. ही घाणेरडी परिस्थिती असं खरं तर सत्ताधाऱ्यांची. आणि हे जे भाजपचे लोक सांगतात की आम्ही ह्या इतका विकास केला सोलापूरचा, तर ह्या ज्या तुम्ही ह्याच्यामध्ये थांबलेला आहात, बागेमध्ये थांबलेला आहात, तर ही पण स्मार्ट सिटीमध्ये कुठेतरी इन्क्लूड केलेलं होतं. परंतु या बागेची परिस्थिती आज काय आहे हे आपण बघू शकता. जर ह्यांच्या स्मार्ट सिटी जर ह्यांची 5 वर्ष नाही राहू शकली तर मला नाही वाटत हे पुढचे काही 5-10 वर्ष जे काय असतील तर सोलापूरचा विकास करू शकतील. स्मार्ट सिटी हे नाव मला फक्त ऐकायलाच मिळालेलं आहे. स्मार्ट सिटी म्हणजे काय, फक्त रंगरंगोटी केले की स्मार्ट सिटी होत नसतं आहे. स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट वर्क पण व्हायला पाहिजे. स्मार्ट वर्क करण्यासाठी त्यांना पहिला जेवढे पण शिक्षित आणि इंजिनियर लोक आहेत त्यांच्याकडनं थोडंसं ज्ञान घेऊन सगळ्या टेंडर जे घेतात त्यांच्याकडं थोडं लक्ष देऊन हे काम कसं करणार आहे, चांगलं करणार आहे की नाही ते बघून जर ते दिले असते तर आज आपलं सोलापूर सिटी स्मार्ट सिटी झाली असती. खराब होत आहे, कुठलंही काम केले की खराब होत आहे. मग हे काय, कोणती जड वाढ नाही आली, ड्रेनेज लाईन खाली जात आहे आणि परत ते रिपेरीचं काम येत आहे. मग ह्याला स्मार्ट सिटी म्हणतात का? स्मार्ट सिटीच्या नावाने फक्त भ्रष्टाचार होत आहे आता इकडं. मी शहर उत्तर प्रभाग 1मधून बोलतो. आमच्या पूर्वीचा उमेदवार भाजपचा होता विधानसभेला आणि आम्ही महाविकास आघाडीकडनं शरद पवार गटाकडून एक उमेदवार उभा केले, ते महेश अण्णा कोटे. ते आमच्या शहर उत्तरमध्ये लढासाठी उभारल्या भाजपचे जे पूर्वीचे उमेदवार होते विजयकुमार देशमुख हे झोपले होते. महेश अण्णा ज्यावेळेस शहर उत्तरला आले त्यावेळेस त्यांना जाग आली. त्यावेळेस त्यांनी काय केले, त्यांना अडचण निर्माण झाली की प्रभागात फिरायची, कारण त्यांचा विकासच झाला नव्हता शहर उत्तरला. त्यामुळेच त्यांच्याकडे मुद्दे नव्हते शहर उत्तरला. ज्यावेळेस आम्ही प्रभागात फिरलो त्यावेळेस जे मतदार होते, मतदार आहे का नाही, विजयकुमार देशमुखला फिरू देत नव्हते शहर उत्तरमध्ये. बाबू काय सांगाल, आपण आज आपल्या गळ्यामध्ये कुठलाही शेला दिसत नाही. नेमकी आपण कुठल्या पक्षाकडून भूमिका मांडणार आहात किंवा सोलापूर शहराचे नागरिक म्हणून भूमिका मांडणार काय सांगणार आहे? पक्षाचा तुम्ही गळ्यात शेला म्हणताय तर मी सामान्य नागरिकाचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी इतके वर्ष प्रश्न उपस्थित करत आलो आहे, त्याच्यासाठी झगडत आलेलो आहे. आणि मला त्याचा अभिमान वाटतो की कुठंतरी पक्षाच्या दावणीला बांधण्यापेक्षा आपण सोलापूर शहराचा विकास कसा झाला पाहिजे, इथल्या लोकांच्या समस्या कशा सोडल्या पाहिजेत,
सोलापूर शहरामध्ये एक चांगलं सरकार कसं आलं पाहिजे, महानगरपालिका चांगली कशी अस्तित्वात आली पाहिजे, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत, मला असं गरजेचं वाटतं. प्रथमतः भारतीय जनता पार्टी आणि त्या सगळ्या जे सरकार विद्यमान सरकार आहे त्याचं मी अभिनंदन करतो की बाबा त्यांनी आज निवडणुका घेत आहेत. कारण गेल्या 3 वर्ष झालं महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहेत. प्रशासक म्हणजे सगळे अधिकारी इतके मस्तीखोर झाले आहेत, इतके भ्रष्टाचारी झालेले आहेत की कितीतरी अधिकारी आज महापालिकेच्या जेलमध्ये आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. कुठल्याही प्रकारचा अंकुश त्याच्यावर राहिलेला नाही आहे. नगरसेवक ही संकल्पनाच कुठेतरी अस्तित्वात म्हणजे विलोप पावती का काय अशी वाटत होती, परंतु आता ही निवडणुका होते. तर मला वाटतं की निवडणुका झाल्यानंतर नगरसेवकाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने प्रशासनावर अंकुश ठेवला जाईल व प्रभागातले प्रश्न असतील, शहराचे प्रश्न असतील, ह्या सभागृहात मांडले जाऊन या शहराचा विकास होईल, मला असं वाटतं. त्यामुळं निवडणुका होत आहेत तर शहरातील सामान्य जनतेने यावेळेस चांगल्या सरकारला निवडून दिलं पाहिजे, जेणेकरून की बाबा या शहरातल्या समस्या सुटतील, या शहरातल्या लोकांचं जीवनमान उंचावेल. आता तुम्ही पाहिलं असेल की बाबा आता विमानसेवा सुरू झाली आहे, IT पार्क सुरू होतं आहे, असं पेपरमध्ये येतं आहे, जागा एक्वायर केल्या, म्हणजे कित्येक पॉझिटिव्ह गोष्टी घडताना दिसत आहेत. देर आहे दुरुस्त आहे, कुठेतरी शहराचा विकास होतो हे आपल्यासाठी गरजेचं असं वाटतं मला. परंतु स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जी भारतीय जनता पार्टीच्या काही कॉन्ट्रॅक्टर असतील, काही लोकांनी जी या शहरामध्ये मलिदा लाटला, कामं निकृष्ट दर्जाची केली, या गोष्टीचा करावा तितका निषेध कमी आहे. करोडो रुपये आज सोलापूर शहरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली पाण्याखाली गेलेत. तुम्ही शहराची अवस्था बघितली असेल तर स्मार्ट शहर ही संकल्पना कुठेच अस्तित्वात दिसत नाहीत. ज्या ज्या गोष्टी केल्यात त्या सगळ्या खराब झालेल्या आहेत. तुम्ही पाहिलं असेल आता प्रभाग 8चे आमचे तिथं उमेदवार उभारलेत, अंजिखाणे असतील, ते उमेदवारी ज्या प्रभागामध्ये मागतात त्या प्रभागामधली कामं बघा किती निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. तिथले कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत तुम्ही पाहिलं असेल, भारतीय जनता पार्टीचे काही कॉन्ट्रॅक्टर होते, हे महापालिकेला हाताशी धरून खोटी मुलं सादर करणं, खोट्या गोष्टी करणं, या शहराचा विकास मातीत घालणं, अशा पद्धतीचं काम जर यापुढेही होणार असेल तर जनतेने यावेळेस विचार केला पाहिजे की आपण कुणाला मत टाकतोय. सर्वच विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडून या भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्षावर सडकून या ठिकाणी टीका झालेली दिसते. या ठिकाणी सुहास कदम आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून हे इथं प्रतिक्रिया देण्यासाठी उभा आहेत. काय सांगाल, आपला देखील सत्य पक्षात आहे आणि सोलापूर महानगरपालिकेची सध्या सोलापूर शहरातील विकासाची स्थिती असेल तर या ठिकाणी सर्वच विरोधकांनी या ठिकाणी टीका केलेली आहे. स्मार्ट सिटीचा विषय असेल, रस्ते असतील, पाणी असेल, ड्रेनेज असेल, याशिवाय परिवहनचा विषय असेल, उद्यानाचा विषय असेल, एकंदरीत सर्व विषयावरती या ठिकाणी आगपकड झालेली दिसून येते. आपलं काय याच्या संदर्भात? तुम्हाला माहीत असेल की गेल्या जवळजवळ 3.5 ते 4 वर्ष झालं सोलापूर महानगरपालिकेमध्ये निवडणूक झाली नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासन आहे. आताच माझे सहकारी मित्र सन्माननीय राज सलगर यांनी सांगितलं आणि त्यांनी सोलापूर शहराची अवस्था त्यांनी सगळ्यांसमोर आणली, हे मी त्या गोष्टीला मान्य करू इच्छितो. आज तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून ह्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका जरी 4 वर्षे जरी झाली नसतील तर खऱ्या अर्थाने ह्या सोलापूर शहरातल्या जनतेच्या विषयी महायुती सरकारने चांगल्या पद्धतीचं काम या महाराष्ट्रामध्ये केलं गेलेलं आहे. आज मला सगळ्यात महत्त्वाचा विषय असं तुम्हाला सांगायचं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अजितदादा म्हणजे व्हिजन असणारा नेता आहे. कुठेतरी शहराचा जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. महाराष्ट्राच्या विकासाभिमुख चेहरा म्हणून जर कोणाचं नाव परिचित आहे तर ते म्हणजे सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. आज या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार काम करत असताना कोणत्याही पद्धतीचा दुजाभाव न करता खऱ्या अर्थाने या सोलापूर शहरामध्ये दुहेरी पाईपलाईनचा विषय असेल, समांतर पाईपलाईनचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल आणि आत्ताच मला माझे सहकारी मित्र सन्माननीय प्रशांतजी बाबर असतील किंवा माझ्या सहकारी आमच्या भगिनी त्या तुतारी गटामध्ये त्या युवतेचे अध्यक्ष म्हणून काम करतात, त्यांना देखील सांगू इच्छितो की राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय अण्णा बनसोडे साहेबाच्या माध्यमातून विधानभवनामध्ये मीटिंग झाली. त्या मीटिंगला सन्माननीय जिल्हाधिकारी होते, महानगरपालिका आयुक्त होते, बरेचसे सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते की पाण्याचा जो प्रश्न जो आहे हे पाणी रात्री बेरात्री कधीही रात्री 2 वाजता असेल, 4 वाजता, पहाटे 4 वाजता असेल सुटलं जातं, परंतु त्याला आळा बांधण्याचं काम सन्माननीय ह्या राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून झालेलं आहे. खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या गोष्टीसाठी पुढाकार आम्ही घेतला होता आणि त्या पद्धतीचं यश आम्हाला येताना दिसतंय. आज तुम्हाला एकच बोलतो की करुणीय सोलापूरचा विकास सार्थ करून या जनतेचा विश्वास हाच आमूचा एकमेव ध्यास. कोणावर आगपकड करायची, कोणावर टीका करायची, कुठल्या पक्षाने काय केलं, कुठल्या पक्षाने काय केलं नाही, ह्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही आहे. ह्या 2025च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 2026च्या निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या पद्धतीचं व्हिजन घेऊन आम्ही जनतेसमोर येणार आहोत. पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, परिवहनचा प्रश्न असेल,
रस्त्याचा प्रश्न असेल, अनेक अशा प्रश्नाच्या बाबतीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं व्हिजन ह्या सोलापूर शहराचा कशा पद्धतीने विकासाचा कायापालट करता येईल अशा पद्धतीचं काम घेऊन आम्ही डोळ्यासमोर येतो आहे. आणि मला नक्की आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या सोलापूर शहराची जनता सुज्ञ आहे. जनतेला विकास कळतो, जनतेला विकास करणारा नेता कळतो आणि जनतेच्या प्रती तळमळ असणारा एखादा कुठला पक्ष असेल तर ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. मी दत्तात्रय पेंटप्पा बडगंची राष्ट्रवादी शहर संघटक. गेल्या 3-4 वर्षापासून मी आपल्या पक्षाची सेवा करत आहे. माझा बीडी घरकुल भागात जास्तीत जास्त काम केलं तर आमचे पालकमंत्री असो, आमचे अजितदादा असो, एकनाथ शिंदे असो, यांच्या येथून आमचं बीडी घरकुल एकदम सुधारलेलं आहे. केवळ आमच्या विकासामुळे झालेलं आहे. हे विरोधकांकडे काही शब्द नाहीत बोलण्यासाठी, फक्त त्यांच्याकडे बोलणंच आहे, दुसरं काहीच काम नाही त्यांच्याकडं. इकडनं तिकडं करणे, यांचे तिकडं बोलणे, हे बोलणे, दुसरं त्यांच्याकडे काहीच काम राहिलेलं नाही आहे. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता दिसेल. एकचमेव वादा अजितदादा, विकासाचा वादा अजितदादा. काय सांगाल, सोलापूर शहरामध्ये समांतर जलवाहिनी झाली असं त्यांचं म्हणणं आहे, पण तरीही सोलापूर शहराला 4 दिवसाआड पाणी मिळतं. हातवाडा भागामध्ये 8 दिवसाआड पाणी मिळतं, असं का? साहेब 3.5 वर्ष प्रशासक आहे. हे पक्ष का झोपले होते का? ह्याने कधी मोर्चा काढला आहे का? आमची सत्ता होती का? नव्हती. 3.5 वर्ष प्रशासक होते. त्यावेळेस ह्यातलं कुठल्या पक्षाने 2 मिनटं कुठल्या पक्षाने मोर्चा काढला आहे? आयुक्त कोण होते? प्रशासक होते. त्याबरोबर ज्यावेळेस पावसाचं पाणी ज्यावेळेस पूर आला त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार रस्त्यावर उतरून जेवण देण्याचं काम, त्यांना मदत करण्याचं काम. सत्ताधारी पक्ष म्हणून आपण 2 दिवसाआड पाणी पुरवठ्याचा प्रयत्न कधी केला का? म्हणजे 4 दिवसाआड पाणी पुरवठा सोलापूर शहरात 4 दिवसाचा होता साहेब, 4 दिवसाचा होता तो 3 दिवसाआड आला आहे. आता आपण नवीन टेक्नॉलॉजी स्मार्ट सिटीमार्फत काय केलं तर स्काडा प्रणाली आणली. त्या स्काडा प्रणालीमार्फत 1 दिवस पाणी पुरवठा कमी झाला आहे, लक्षात ठेवा. त्यातून आता समजतं की ह्या टाकीला पाणी किती वेळ 2 मिनिट. स्काडा प्रणाली म्हणजे टाकीमध्ये टाकी भरल्यानंतर जी वाहत होतं, म्हणजे ह्या वेळेस पाणी किती कमी व्हायले, किती लोकांना पाणी चालले, किती लिटर पाणी, म्हणजे पाण्याची गळती, पाण्याची चोरी ह्यानी वाचली. त्यामुळं 4 दिवसाआड, 5 दिवसाआडचं 3 दिवसाआड पाणी आलं आहे. आणि बाहेरच्या भागामध्ये 3-4 दिवसाआड आहे. आता दुहेरी पाईपलाईन झाली की 100% 1 किंवा 2 दिवसाआड पाणी 100% येईल. आणि दुसरं ह्यानी एका पाण्याच्या पाईपलाईनवर शिंदेसाहेबांनी, आता त्यांनी म्हणले मिल कोण बंद पडली, शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस मिल बंद पडली. दुसरं 50 वर्ष गणेश डोंगरे आमचे मित्र आहेत, त्यांच्याकडे सत्ता होती त्यावेळेस नाही त्यावेळेस काय राहिलं. आता गणेश डोंगरे एकटे राहिलेत, कारण काँग्रेस पक्षामध्ये आता कोण नाही. मला तर मी ह्याच्या अगोदर डेव्हिडला बघत होतो तर 10-15 जण होते. आता गणेश डोंगरे एकटे राहिलेत आणि ते पण आज न उद्या भाजपमध्ये येतील. काय सांगाल, आपण जर पाहिलं परिवहनची स्थिती आहे अतिशय बिकट झाल्याचं आपण सर्वच पक्षांनी सांगितले. परिवहनची बस देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. उद्यानाची स्थिती अशी आहे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं जातं. विरोधकांकडे आपण पाहत असाल की त्यांच्याकडे कोणतेच मुद्दे राहिलेले नाही आहेत. आणि सोलापूरच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जो निधी दिला आणि ज्या पद्धतीने सोलापूरचे, आता आपण पाहिलं असेल की सोलापूरचं पार्क स्टेडियम ज्या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जे डेव्हलप करण्यात आलं आणि त्या ठिकाणी रणजी सामने खेळण्यात आलेत. आता IPL सामने त्या पार्क स्टेडियमवर होतील. त्यानंतरनं आत्ता आमचे गणेश डोंगरे जे म्हणाले की आमदार देवेंद्र कोटे पालकमंत्र्यांचे लाडके आहेत आणि त्यांच्यावर त्यांनी टीका केली. तर पालकमंत्र्यांचे लाडके ते या करत आहेत कारण की ते इतके तरुण आमदार म्हणून काम करत असताना त्यांनी जे काम केले आणि गेल्या आमदार झाल्यापासून 10 महिन्यामध्ये त्यांनी 100 कोटीचा निधी त्या मतदारसंघात आणला आहे. आणि प्रणिती शिंदे ज्या गेल्या 15 वर्ष त्या शहरमध्ये विधानसभेमध्ये आमदार होते, त्यांना नीट त्या ठिकाणी रस्ते करता आले नाहीत. आज त्या भागामध्ये फिरत असताना लोकांनी देवेंद्र कोटेंना आशीर्वाद दिला आणि सांगितलं की आजपर्यंत 15 वर्ष आमदार असले प्रणिती शिंदे ते फिरकले नाहीत, परंतु 10 महिन्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी 100 कोटीची कामं केली. आपल्या ग्रामदेव सिद्धरामेश्वरांच्या 68 लिंगासाठी त्यांनी 2 कोटीचा निधी आणला. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल की आता 890 कोटीचा दुहेरी पाईपलाईनचं काम मंजूर झालं आहे. मुळात 2.5 वर्ष ते महाविकास आघाडी सरकार या राज्यामध्ये होतं. त्यांनी प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांना त्या ठिकाणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्येच मला वाटतं की हे समांतर जलवाहिनीचं काम देखील त्यांनी त्या ठिकाणी थांबवलं. आणि बरेचसे शासनाच्या जे चांगल्या योजना होता त्याचं श्रेय कुठेतरी मुख्यमंत्री फडणवीसांना आणि भारतीय जनता पार्टीला भेटेल, यामुळे त्यांनी त्या ठिकाणी त्यांना त्रास देण्याचं काम केलं. मला एकच सांगायचं आहे, आज गणेश डोंगरे असतील किंवा यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेत, त्या प्रणिती शिंदे नगरपालिका निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी अदानीसोबत गप्पा मारत, अदानीसोबत तिथं लग्नामध्ये फिरत होते.
नगरपालिकामध्ये कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारे या प्रणिती शिंदे, त्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्यांना काही देणं घेणं नाही आणि यांचे कार्यकर्ते अदानी आणि अंबानीचं त्या ठिकाणी टीका करतात आणि यांच्या प्रणिती शिंदे अदानीसोबत त्या ठिकाणी 5 पकवान मुंबईमध्ये खातात. यावरून कळतंय की प्रणिती शिंदेंनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय आणि हे कार्यकर्ते इथं येऊन भाजपच्या नावाने खडे फोडतायत आणि प्रणिती शिंदे अदानी सोबत त्या ठिकाणी 5 पकवान खातात. यावरून कळते कांग्रेस कार्यकर्ते काय. आता हे बघा अदब साहब, आज यहाँ पर जो है ना महाविकास आघाड़ी है और यहाँ पर महायुति है, ये दोनों के बीच में हम एमआईएम है, लेकिन महाराष्ट्र के सोलापुर की जनता सिर्फ इनके खोटे आश्वासना और इनके जो ना खोटे वादे और उसी के साथ 50 करोड़ अन्ना ओके आता हे बघा साहेब, खोटं बोला रेटून बोला, हे सध्या यांची आहे ना बीजेपीची सध्या जे चाललं आहे, खोटं बोला रेटून बोला आणि फक्त आहे ना ह्याला फोडायचं त्याला फोडायचं, ह्याच्यासाठी काय पण करत नाही. विकास म्हणतात. आजपर्यंत काय झालं, दुहेरी पाईपलाईन म्हणले, सोलापूरच्या लोकांना पाणी नाही आहे. सध्या अशी परिस्थिती आहे, खड्ड्यामुळे सोलापूर झालं, ड्रेनेजचं प्रॉब्लेम एवढं मोठं भयंकर झालेलं आहे. तुम्ही आता सोलापूर शहराच्या बाहेर पडा, मी काय सांगतो, फक्त एसी मध्ये बसून एसी राहिलेले पण सगळे नगरसेवक राष्ट्रवादीत राहिलेले पण काँग्रेसमध्ये जातील असं सध्याची यांची परिस्थिती आहे. तोफिक पैलवान म्हणा, जेवढे पण एमआयएमचे उमेदवार आहेत ह्यांना उमेदवार मिळणार नाही एवढी परिस्थिती आहे. खैरात नगरसेवक खैरात सगळे सोडून चालले, मोर्चे काढून आण मास्तरनीच मिला. एक मिनट, वो इस देश में एक मिनट स्वामी विवेकानंद जी ने इस देश में कहा था कि इस देश के 2 राष्ट्रीय आदर्श हैं, एक त्याग और दूसरा सेवा. लेकिन बीजेपी के पास त्याग नहीं है, स्वार्थ है, सेवा नहीं, मेवा खाते हैं. वो खजानों को रद्दी समझकर बेच डालेगा, वो चंदन को अगरबत्ती समझकर बेच डालेगा. हुकूमत हमने दे दी चाय बेचने वाले को, ये भारत को चाय पत्ती समझकर. तुम्हारा एक भी मत नहीं, हुकूमत नहीं दी, हुकूमत तुमने नहीं दी, भारत को चाय लोकांना धर्माचं राजकारण बोलतोय का गोष्टीची बोलतात. एकदा भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, त्यांना नेमकं किती करोड आले तर सोलापूरचा काय विकास केलाय ह्याचा पहिला भाजपवाल्यांनी अभ्यास करावा. सध्या अशी परिस्थिती आहे की कानामागून आली आणि तिकट झाली अशी भाजपची अवस्था होऊन बसलेली आहे. जे कोण तर काय लेकरू आहे, लेकरू माझंच आहे म्हणतात, विकासाचं कुठलं बी लेकरू असू दे हे माझंच आहे म्हणतात. आता मला वाटतंय की या सगळ्या कामाची DNA तपासणी केली पाहिजे. सगळं खाऊन जे कोण राहिलेला गाळ होता ते सुद्धा यांनी भाजपमध्ये घेतलाय. आता अशी परिस्थिती होणार आहे, ह्यांच्यात अशी मारामारी लागणार आहे नंतर की नंतर खरे भाजपवाले घरी जातील, त्यांना पक्षाच्या कार्यालयावर आंदोलन करावं लागलं. इतकी वाईट परिस्थिती खऱ्या कर्तेवरती आली. भाजपचे लोक फक्त घोषणांचा पाऊस करतात. सोलापूरचा उड्डाणपूल मंजूर होऊन जवळपास 12 ते 14 वर्ष झाले. 300 कोटीचं काम आज 900 कोटीला गेला. अजून हे म्हणतात की अजून भूसंपादन झालेलं आहे. म्हणजे यांची कामाची प्रगती कुठे आहे बघा, फक्त घोषणा करतात, काहीही करत. आता IT पार्कचं घोषणा केलेली आहे, इलेक्शन बघून ते सुद्धा 101% ते होणार नाही. यांच्याकडनं कामाची अपेक्षा आपण करू शकत नाही, यांच्याकडनं कामाची अपेक्षा आपण करू शकत नाही. सगळे फक्त घोषणा करता. मला एकच म्हणायचं आहे, इथं आमच्या मित्रांनी सांगितलेलं आहे, ज्या आमदारांनी ऐकून घ्या माझं, ज्या आमदारांनी स्वतः ऐका अहो सोडा हो, तुमचं वय बघा आणि ते मिल कधी बंद पडलं हे तुम्ही विचार करा. अहो मास्तरचं वय 18 असताना मिल बंद पडलंय. ऐका, ज्या आमदारांनी स्वतःला 2 मिनिट विश्वास, ज्या आमदारांनी स्वतःला पाणीदार आमदार म्हटलं, ते आमदार अजून सुद्धा आम्हाला 7 दिवसाआड पाणी देत आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार नाहीये, केवळ त्यांच्या कुटुंबाचा आणि त्यांचा विकास करतायत. मला या ठिकाणी आव्हान करायचं आहे, आमच्या मित्राला अक्षयला त्यांनी तिकीट देऊ द्या, पिंटू मालेला तिकीट देऊ द्या, सांगायला सोडून साहेब
या भाजपवाल्यांनी ना शिंदे गटाला अजित गटाला संपवलं, अजित पवार गटाला. यांचा जिल्हा प्रमुख आहे ना, यांचा जिल्हा प्रमुख यांचा जिल्हा प्रमुख आहे ना, यांचा जिल्हा प्रमुख आहे ना. आमच्या 25 घ्या म्हणून मागे चाललंय आणि यांनी 10 माझे 10 घ्या म्हणून मागे राहिलेत. साहेब यांना फक्त नगरसेवकाचं पडलं नाही, सोलापूरचा बकवास करून टाकण्याचं काम या लोकांनी केलंय. आणि आपण म्हणताय ना या पूरग्रस्त भाग परवा पाऊस आल्यामुळं बघा हे गोंधळ बघा काम केलंय. बघा हे काम बघा हे मोदीचे अंधभक्त असले बघा हे बघा कॅमेरा फिरवा यांच्याकडे. साहेब परवा पावसामुळे घरामध्ये पाणी गेलं होतं साहेब. त्यावेळी शासनाकडनं 10,000ची मदत आणि रेशन किट आलं होतं. त्यामध्ये लोकांच्या खात्यावर आले नाहीत पैसे. यांच्याच कार्यकर्त्याचे नाव आहेत लिस्टमध्ये. धुळे सोलापूरमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या नावाने उद्यानाचं भूमिपूजन केलं होतं. पण आज तेच भूमिपूजन त्यांच्या स्थानिक आमदारांच्या दबावामुळे ती बगीचा होण्याचं राहिलं. महात्मा बसवेश्वरांना सुद्धा या भाजपवाल्यांनी सोडलेलं नाही. त्यामुळं महात्मा बसवेश्वरांचं उद्यान सुद्धा त्यांनी होऊ दिलेलं नाही. ते सुभाष देशमुखांना तुम्ही प्रश्न विचारा की ते उद्यान आतापर्यंत पूर्ण का झालं नाही. 50 लाख रुपये सोलापूर महानगरपालिकेने नागरिकांच्या टॅक्समधला पैसा घेऊन तिथं खर्च केला, तर तिथलं ते त्यांनी केलं नाही. आणि दुसरी गोष्ट आता यांनी विचारलं की पवार साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं IT पार्कचं काय झालं, तर ते IT पार्क होऊ नये म्हणून यांच्या देवेंद्र फडणवीसनी केंद्रात दबाव टाकून 43 मंजुऱ्या घेण्यासाठी ते दबाव टाकला. त्यांच्या कंपनीला महापालिकेला इथं दबाव टाकला की त्यांना मंजुऱ्या मिळू नये म्हणून. या सगळ्या गोष्टी दबावाने केलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट IT पार्क हे यांना करायचं नव्हतं म्हणूनच आज यांनी IT पार्क आमचं होऊ दिलेलं नाही. बघा तुम्ही पाहिलं असेल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बघा यांना गेल्या 10 वर्षापासून यांच्याकडे सरकार आहे. गेल्या 2 वर्षापासून यांचा आमदार आहे, 10 वर्ष खासदार होता. सध्या 3 आमदार आहेत, पालकमंत्री आहे, महापालिकेत सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. माझी एकच विनंती आहे की 10 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी गटबाजीच्या नावाखाली जो हायदोस माजवला, सोलापूरकरांच्या जीवाशी खेळले, सोलापूरकरांचा विकास होऊ दिला नाही गटबाजीसाठी, सत्तेसाठी. माझी एक विनंती आहे की आता त्यांचं राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, महापालिकेत सुद्धा त्यांना चांगले दिवस येतील. तर माझी विनंती आहे की त्यांनी हा गोंधळ न करता, गटबाजी न करता, स्वतःचा विचार न करता या शहराचा विकास केला पाहिजे आणि हा फालतूपणा थांबवला पाहिजे. खऱ्या अर्थाने नाही का सोलापूर शहराच्या विकासासंदर्भात जर बोलण्याचा विषय जर निघाला तर खऱ्या अर्थाने उजनी धरणाच्या बाबतीमध्ये उजनी धरण हे जवळजवळ 124 TMC त्याची धरण क्षमता आहे. परंतु त्या ठिकाणी नाही का कोणत्याही पद्धतीचे नियोजन नसल्यामुळं सोलापुरातील जनतेला नाही का वेळेवर पाणी मिळत नाही आणि 4 दिवसाड पाणी देण्याची व्यवस्था ह्या ठिकाणी आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, आमचे सहकारी मित्र MIMचे इथं मित्र आहेत आमचे. इथं जातीपातीचं राजकारण नाही आहे मित्रांनो. जरा 5 मिनिटं सोलापूरच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपण बोलतोय. निवडणुकीमध्ये तुम्ही जातीचं समीकरण समोर आणणारच आहेत, त्यामुळे काही अडचण नाही आहे. राहिला विषय भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये पण, आणि आत्ताच माझे सहकारी मित्र गणेश डोंगरेंनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी अजितदादा गट असू दे किंवा एकनाथ शिंदे गट, आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही सक्षम आणि भक्कम आहोत. तुम्ही तिकडे लक्ष घालू नका. काँग्रेस पक्षाला देखील या सोलापूरच्या जनतेने सत्ता दिली होती, परंतु सोलापूर शहराचं वाटोळ या काँग्रेस पक्षाने केलं. आणि आता या सोलापूर शहरामध्ये खऱ्या अर्थाने काँग्रेस आता कुठलं तरी एखादं गल्लीतलं मंडळाची अवस्था त्यांची झालेली आहे. तुम्ही इकडे लक्ष देऊ नका. सोलापूर शहराचं ब्रँडिंग आणि प्रमोशन व्हायला पाहिजे होतं. सर सर्वांना विनंती आहे जरा, सोलापूर शहराचं ब्रँडिंग आणि प्रमोशन व्हायला पाहिजे होतं. अहो सोलापूर शहराला मुख्यमंत्री पद मिळालं होतं. त्यावेळी सोलापूरचे जे मुख्यमंत्री सुपुत्र होते ते काय म्हणाले माहिती का, मी सोलापूरचा आता राहिलो नाही, अख्ख्या महाराष्ट्राचा रे. मग त्यावेळी जर तुम्ही सोलापूरचे राहिले नाही, सोलापूरचं प्रमोशन न करता तुम्ही इथनं पळून गेलात, फक्त कार्यकर्त्यांना स्टेशनवर आल्यावर हलग्या वाजवायला, हार घालायला एवढंच ठेवलं. आमच्या आज 3 आमदार आणि पालकमंत्री एवढा निधी आणून काम करतायत, विकास दिसतोय. बेंगलोर पुण्यानंतर आज IT मध्ये फक्त सोलापूर आणि सोलापूरच आहे. आता महापालिकेची इलेक्शन चालू आहे. काँग्रेसचे खासदार दिसणार, काँग्रेसचे उमेदवार कोण मागायला तयार नाही, तुतारीची उमेदवार कोण मागायला तयार नाही, अजून मशालचे माणसं मिळणार. आता स्पर्धा
राष्ट्रवादी, धनुष्यबाण आणि कमळ ह्यांच्यामध्ये स्पर्धा आहे. सर हे बघा बीजेपी सध्या जी आहे ना वॉशिंग मशीन आहे. एक घोटाळे काढायचे मोठे मोठे आणि सिंचन घोटाळे सुद्धा बडे बडे मोठे घोटाळे काढायचे, कोट्यावधीचे घोटाळे काढायचे आणि महायुतीमध्ये सामील व्हायचे. सोलापूरच्या विकास आता बघा सोलापूर शहरामध्ये खऱ्या अर्थाने नाही का विमानसेवेचा विषय सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा आहे. सोलापूर शहरामध्ये उड्डाणपुलाचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. रिंग रोडचा विषय महत्त्वाचा आहे. पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आरोग्याचा विषय महत्त्वाचा आहे. ह्या सगळ्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विकास ह्या सोलापूर शहराचा होणार आहे. तुम्ही जर टीव्हीवर पाहिलं असेल, ऑन कॅमेरा पाहिलं असेल की सत्ताधारी कार्यकर्त्यांमध्ये जर अशी हाणामारी होत असेल आणि एकमेकांचे हे करून हे ओरडत असतील तर तुम्ही सोलापूरच्या नागरिकांनी एक लक्षात घ्या की सोलापूरचा विकास हे लोक कसे करणार आहेत. कारण यांच्यामध्ये एकी नाहीये, एक्झॅक्टली यांच्यामध्ये एकी नाहीये. हे लोक कसे आणणार सोलापूरचा विकास. तर हे सोलापूरच्या जनतेने पाहिजे. आगामी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं येथील सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील. या निवडणुकीच्या निमित्त सोलापूर शहरातील विकासाचे प्रश्न असतील, याशिवाय रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेज, उद्यान, याशिवाय परिवहन विभाग, असे अनेक प्रश्न या ठिकाणी सत्ताधारी पक्षातील विरोधी पक्षनेते यांनी या ठिकाणी आपापले प्रश्न मांडलेले आहेत. आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना सर्वच पक्ष आपापल्या पक्षाचा झेंडा महापालिकेवर फडकवण्यासाठी सज्ज झालेला आहे.